पवित्र नगरी वाराणसी सन 1881 लहानशी मुलगी जन्माला आली. तिचे नाव होते मणिकर्णिका. कोणालाही कल्पना नव्हती की हीच छोटी मुलगी एक दिवस ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडेल. लहानपणीच तिच्या आईचे निधन झाले, पण भीतीत वाढण्याऐवजी ती ताकदीत वाढली. तिचे वडील पेशवा बाजीराव आई यांच्या दरबारात कार्यरत होते. तिथे लहान मनूने आपल्या काळातील मुलींना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शिकल्या. तिने घोडेस्वारी शिकली. तिने धनुष्यबाण चालवायला शिकले. तिने तलवारबाजी शिकली. जेव्हा इतर मुली बाहुल्यांशी खेळत होत्या, तेव्हा मनू एका योद्ध्यासारखी प्रशिक्षण घेत होती. फक्त 14व्या वर्षी तिचे लग्न झाले महाराजा गंगाधरराव झाशीचे राजे झांसी यांच्याशी, आणि ती बनली राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी. काही काळासाठी जीवन शांत आणि आनंदी वाटत होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. तिच्या पहिल्या मुलाचा जन्मानंतर काही दिवसांतच मृत्यू झाला. राजवाडा शोकमग्न झाला. नंतर राजांनी दत्तक घेतला एक मुलगा, दामोदरराव. पण त्या मुलाचे बालपण सुरू होण्याआधीच पुन्हा दुःखाचे सावट आले. राजांचे निधन झाले आणि आता एक तरुण विधवा जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याच्या विरोधात एकटी उभी होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने लॉर्ड डलहौजी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे धोरण लागू केले. या धोरणानुसार दत्तक मुलाला गादीचा वारस मानले जाणार नव्हते. झाशी जप्त होणार होती. ब्रिटिशांनी तिला आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. पण राणी ठामपणे उभी राहिली आणि तिने घोषित केले, मी माझी झाशी देणार नाही. हे शब्द रागाचे नव्हते, ते ज्वाल होते. 1857 साल आले. भारतभर बंड उसळले आणि झाशीची राणी राजवाड्यात लपून बसली नाही. तिने कवच परिधान केले. तिने घोड्यावर स्वार झाली. तिने स्वतःच्या सैन्याचे नेतृत्व केले. 1858 मध्ये सर ह्यू रोज यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी झाशीवर हल्ला केला. तोफांचा गडगडाट झाला. धूर आकाशभर पसरला. पण लक्ष्मीबाई वादळासारखी लढली. कित्येक आठवडे तिने किल्ल्याचे रक्षण केले. शेवटी किल्ल्याच्या भिंती पडल्या. पण इथेच आख्यायिका जन्माला येते. एका अंधाऱ्या रात्री तिने आपल्या लहान मुलाला पाठीशी बांधले, घोड्यावर स्वार झाली आणि झाशीच्या किल्ल्यावरून झेप घेतली. ती पळाली नाही. ती पराभूत झाली नव्हती. ती पुढील युद्धासाठी सज्ज होती. तिने तांटिया टोप यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि ग्वालियर जिंकले. ब्रिटिशांनी पुन्हा हल्ला केला. 18 जून 1858 कोटाकी सरायच्या रणांगणावर राणी लक्ष्मीबाईने आपले अंतिम युद्ध लढले. जखमी, रक्तबंबाळ पण निर्भय. तिने भीक मागितली नाही. तिने माघार घेतली नाही. ती एका सैनिकासारखी लढत लढत वीरमरण पावली. ती फक्त 29 वर्षांची होती. ब्रिटिशांना वाटले तिची कहाणी इथे संपली. पण ते चुकले. ती धैर्याचे प्रतीक बनली, स्वातंत्र्याचे प्रतीक बनली, बंडखोरीचे प्रतीक बनली. कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांनी आपल्या ओळींमध्ये तिला अमर केले. खूप लढी मर्दानी. ती झाशीवाली राणी होती. आजही तिचा पुतळा उभा आहे, हातात तलवार, पाठीशी मूल. भारताला आठवण करून देत, शौर्याला लिंग नसते आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यावेच लागते. ती फक्त एक राणी नव्हती, ती एक क्रांती होती. ती होती राणी लक्ष्मीबाई.